दिवस 6वा दिवस आहे साखळी उपोषणाचा आणि ओबीसी मंत्री या ठिकाणी आलेले आहे चर्चा करणार. तुमची काय भूमिका आहे? सकारात्मक चर्चा झाली तर आंदोलन मागे घेणार का? नक्कीच आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगतो आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा 14 मागण्या घेऊन या ठिकाणी आंदोलन करते आहे. त्यापैकी पहिली जी मागणी होती त्यावरती परवा सरकारने शासन निर्णय काढलेला आहे आणि मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगू इच्छितो की परवा जो शासन निर्णय निघालेला आहे त्यामध्ये ओबीसी समाजाचं कुठेही आरक्षण कमी झालेलं नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला नाही. आणि मी वारंवार जे आपल्याशी बोलत होतो की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची तरतूदसुद्धा त्या GRमध्ये नाही आहे. म्हणून आमची पहिली जी मागणी आहे ती सरकारने मान्य केली असं जर मी म्हटलं त्याच्यामध्ये वावगं होणार नाही. पण यासोबतच ज्या उर्वरित 13 मागण्या आहेत ज्यामध्ये प्रामुख्याने यावर्षी आमच्या विदर्भामध्ये अतिवृष्टीचा फार मोठा कडाका बसलेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. ही शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तात्काळ सरकारने द्यावी आणि त्यांना दिलासा द्यावा ही आमची मागणी आहे. सरकारने ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांकरता 72 वसतिगृह सुरू करण्याचा 2 वर्षापूर्वी जो निर्णय घेतला त्या निर्णयानुसार 54 वसतिगृह सुरू झालेले आहेत. 18 वसतिगृह अजून सुरू झालेले नाहीत. ते वसतिगृह लवकरात लवकर सुरू करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही सुद्धा आमची मागणी आहे. म्हाडा आणि सिडकोसारख्या सरकारी संस्थेमध्ये ओबीसी समाजाला अजूनपर्यंत आरक्षण लागू केलेलं नाही. त्या म्हाडा आणि सिडकोमध्ये सुद्धा आरक्षण लागू करण्यात यावं ही आमची मागणी आहे. मुलींना 100% शिष्यवृत्ती दिलेली आहे. मुलांना सुद्धा त्याच धर्तीवर 100% शिष्यवृत्ती लवकरात लवकर लागू करण्यात यावी ही सुद्धा आमची मागणी त्या ठिकाणी आहे. आणि सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे महाज्योती संस्था जे ओबीसी विद्यार्थ्यांकरता प्रशिक्षण आणि फेलोशिप देण्याचं काम करतं त्या संस्थेला 1000 कोटी रुपयाची गरज असताना फक्त 300 कोटी रुपये निधी दिलेला आहे. ही जी 700 कोटी रुपयाची तूट आहे ती लवकरात लवकर देऊन या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती आणि वेळेवर प्रशिक्षण आणि वेळेवर फेलोशिपची रक्कम मिळण्याकरता ही राशी त्वरित वितरित करणं गरजेचं आहे. ती करावी. PhDच्या फेलोशिपचे 3 वर्षापासून 126 कोटी रुपये राज्य सरकारकडे थकीत आहे. ती राशीसुद्धा सरकारने लवकरात लवकर त्वरित वितरित करावी व 3 वर्षापासून जे पोरं उपाशी तापाशी काम करतायत, संशोधनाचं काम करतायत त्यांना दिलासा द्याव्या अशा मागण्या आज आम्ही सरकारपुढे मांडणार. जरांगे पाटील यांनी लेखी GR मागितला होता, त्यानंतर उपोषण मागे घेतलं. तुमचा सरकारवर विश्वास आहे का? शाब्दिक शब्दांना आश्वासन दिलं तर मागे घेणार का की लेखी GR हवा आहे तुम्हाला? नाही, हे बघा कधी पण आधी चर्चा होणं आवश्यक असतं. चर्चा झाल्याशिवाय संवाद झाल्याशिवाय काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं याचा अंतिम निर्णय होत नाही. आणि तो अंतिम निर्णय झाल्यावरच शासन लेखी स्वरूपामध्ये देत असते. हा प्रशासनाचा एक भाग आहे. आणि म्हणून आज मंत्री महोदय आमच्यासोबत कशी चर्चा करतात, किती मागण्या मान्य करतात ते आम्हाला मान्य आहे का या याच्यावरती सर्वकष विचार होईल आणि त्याच्यानंतरच हे आंदोलन मागं घ्यायचं की सुरू ठेवायचं याच्यावरती चर्चा. आज काही ओबीसी संघटना विरोधात काळा दिवस मानतायत, आंदोलन करतायत की आमचं नुकसान झालं. तुम्ही ओबीसीचे नेते आहात, अभ्यासक आहात, तुम्हाला वाटतं का जो जरांगेसाठी GR काढला त्यामुळे ओबीसीच्या ताटातलं काढून तिकडे दिलाय? मी कालपासनं आपल्याला जबाबदारीपूर्वक अभ्यासपूर्ण सर्व प्रकारची जबाबदारी घेऊन सांगतो आहे की हा जो सरकारने शासन निर्णय काढलेला आहे या शासन निर्णयामुळे ओबीसीचं 0.1% आरक्षण कमी झालेलं नाही. ज्या जुन्या तरतुदी आहे त्याच तरतुदी त्याच्यामध्ये टाकण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे वडील, आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा या वंशावळीतील नात्यानुसार कुणाकडे तरी ओबीसीचं प्रमाणपत्र असेल तर इतर नातेवाईकांना कुणबी जातीचं म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र देण्याची तरतूद
ही 2000 पासून आहे, नवीन त्याच्यामध्ये काही नाही आहे आणि त्याच्यामुळे ओबीसीचं कुठेही नुकसान होणार नाही. तर एक बातमी अशी येते की मराठवाड्यातल्या 8550 पैकी फक्त 1516 गावांमध्येच कुणबी नोंदी सापडलेल्या आहे. सरकारनं जो आता हैदराबाद गॅझेटचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ओबीसीची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. नाही, फक्त मी आपल्याला सांगतो, मी जबाबदारीपूर्वक आपल्याला बोलतो आहे की या शासन निर्णयानुसार सुद्धा वंशावळीतील नातेसंबंधातील व्यक्तींपैकी जर कुणाकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र असेल आणि ती व्यक्ती तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र संबंधित व्यक्तीला देत असेल की माझ्याकडे कुणबी जातीचं प्रमाणपत्र आहे, हा माझा या वंशावळीतील संबंधानुसार माझा जवळचा चुलत भाऊ आहे वगैरे वगैरे नातेवाईक आहे, याला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं तरच तो अर्ज करू शकेल, अन्यथा अर्जच नाही करू शकणार. तर जी पद्धत आज अस्तित्वात आहे तीच पद्धत या शासन निर्णयामध्ये सुद्धा टाकलेली आहे. त्याच्यामुळे नवीन कोण येणार आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुवर्ण मध्य सांडला, ओबीसी समाजालाही नाराज होऊ दिलं नाही आणि मराठा समाजालाही जरांगींचं आंदोलन मागे घ्यावं लागलं, त्यांनाही भरभरून दिलं. काय सांगायचं? नाही, हे बघा, आम्ही बरं मला एक सांगा, मी जबाबदारीपूर्वक वक्तव्य करतो आहे, त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत, आमचं कुठेही नुकसान झालेलं नाही. त्याच वेळेस त्यांनी आंदोलन करताना सुद्धा खुश केलेलं आहे. आंदोलनकर्त्यांनी गुलाल उधळलेला आहे, गुलाल उधळून त्यांनी आंदोलन मागं घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ते त्यांच्या प्रयत्नामध्ये यशस्वी झालेले आहे. याचं श्रेय तुम्ही फडणवीसांना देणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठल्याही गोष्टीचं श्रेय नक्कीच मुख्यमंत्र्यालाच जात असते आणि मुख्यमंत्री त्याच्या मान्यतेशिवाय कुठलंही घोषणा किंवा कुठलाही शासन निर्णय निघत नाही आणि म्हणून नक्कीच याचं पूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांनाच जाते. कौन से मंत्री महोदय से चर्चा है, वो मंत्री महोदय यहाँ पे आने वाले के विजिट करने वाले? माननीय जिस विभाग से हम लोग बिलोंग करते हैं ओबीसी मंत्रालय, वो ओबीसी मंत्रालय के मंत्री माननीय अतुल जी सावे, उनका सुबह ही आगमन नागपुर में हो चुका है और वो 12 बजे तक यहाँ आने की उम्मीद है. ओबीसीचा उपयोग फक्त निवडणुकीपुरता होतो असंही म्हटलं जात आहे, कारण ज्या पद्धतीनं महामंडळ बनवण्यात आले होते ते महामंडळाला निधी देण्यात आला नाही, त्यामुळे ही परिस्थिती एक महायुतीच्या संदर्भातही होईल का असं वाटते? कारण की अनेक समाजाचे छोटे छोटे महामंडळ बनवले होते, त्याला निधी देण्यात आलेला नाही. तो सरकारचा प्रश्न आहे. मी ओबीसी समाजाच्या विद्यार्थी, युवक आणि सामान्य नागरिकाच्या हक्कासाठी जे अधिकार संविधानानुसार, संविधानाच्या कलम 340 नुसार आम्हाला मिळायला पाहिजे ते मिळवून घेण्याची लढाई मी संघर्ष करतो, लढतो आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत 2016 पासून प्रत्येक वेळेस सरकारने आम्हाला मदत केली आणि त्यामुळेच या कालावधीमध्ये 59 GR शासनाने काढलेले आहे आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक आणि जनमानसाला होत आहे. आणि म्हणून आम्ही आपल्याला जे प्रश्न वाटतात ते प्रश्न सोडवून घेण्यासाठी आम्ही संघर्ष करतो. त्याच्यामुळे इतर बाबतीवरती भाष्य करणं हे मला काही योग्य वाटत नाही. तुम्ही म्हणता की 0.1% पण नुकसान झालेलं नाही, तर मग काही लोक न्यायालयात जाण्याची भाषा का करतात आणि ओबीसी समाजामध्ये जो संभ्रम आहे त्याबद्दल काय म्हणतात? नाही, हे बघा, आता ते अभ्यास करतील. एकदम तुमच्या हातामध्ये शासन निर्णय आल्यानंतर आधी त्याचं सूक्ष्मपणे वाचन व्हायला पाहिजे आणि जेव्हा ते सांगतात की नुकसान होतील तर कुठल्या कारणामुळे, कोणतं असं वाक्य आहे त्याच्यामध्ये की ज्यामुळे आम्हाला धोका होणार आहे. शंका नाही पाहिजे, कॉन्क्रीट सांगा ना. लोक शंका व्यक्त करतात, शंका व्यक्त करायला काय अर्थ आहे? लोकांनी कॉन्क्रीट सांगावं की या तरतुदीमुळे, ही तरतूद या शासन निर्णयात केलेली आहे, या तरतुदीमुळे आमच्या ओबीसीचं नुकसान होणार आहे. तर मी समजू शकेल आम्हाला शंका आहे, आम्हाला शंका आहे. शंका थोडी, एवढे लिगल एक्सपर्ट आपल्याकडे बसलेले आहेत, त्या लिगल एक्सपर्टचा सल्ला घ्यावा आणि कॉन्क्रीट तरतूद सांगून मग सांगावं की आमचं इथं नुकसान होणार आहे. शिंदे समितीने जे 58 लाख नोंदी शोधून काढलेल्या होत्या त्या सगळ्या आता ओबीसीमध्ये येणार आहे, ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र. हे बघा, मी आतापर्यंत वारंवार सांगितलेलं आहे की हा 58 लाखाचा जो आकडा सांगितला जातो त्याच्यात 0.1% तथ्य नाही.
कारण मी कारणासहित सांगतो, ह्या ज्या 58 लाख नोंदी सापडलेल्या आहे ह्या 1950 पूर्वीपासून तर आजच्या तारखेपर्यंत ज्यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी जातीची किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीची नोंद आहे, ह्या नोंदी आहेत त्यामध्ये 99.99% लोकांकडे आधीच प्रमाणपत्र आहेत ना. नवीन काय आहे याच्यामुळे काय नवीन ते लोक नाही आले. आमच्या आता 4 पिढ्या गेलेल्या आहे. या 4 पिढ्यांजवळ जी प्रमाणपत्र आहे ती काही यांच्या आंदोलनामुळे आम्हाला मिळाली नाही आहे. मग तुम्ही तो आकडा घेऊन कसे काय सांगताय की नवीन लोक येणार आहे? अरे आम्ही पिढीजात ओबीसी आहोत, पिढीजात. आता नव्याने नाही आलो आम्ही. आणि त्याच्यामुळे हा जो 58 लाखाच्या आकड्याचा बाहू केला जातो आणि त्याच्यामुळे एवढे लोक ओबीसी झाले आणि आता ओबीसीचं आरक्षण संपलं अशी भाषा जे नेते वापरतात त्यांनी जबाबदारीपूर्वक वक्तव्य करावं, अभ्यास करावा आणि नंतर वक्तव्य समाजाची दिशाभूल करू नये. उपोषण केव्हापर्यंत चालणार? उपोषण केव्हापर्यंत? जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत चालणार. छगन भुजबळ साहेब म्हणतात कुठेतरी ओबीसीवर अन्याय होत आहे, त्यांची भूमिका अजूनही पूर्णतः स्पष्ट होत नाही की नेमका अन्याय काय होत आहे. GR काढू नका असं म्हणताय, मात्र कोर्टात जाणार आहे असंही ते सांगत आहे. नाही, हे बघा, काल माननीय भुजबळ साहेबांची प्रेस जर आपण ऐकली असाल तर त्यांनी एवढं सुंदर वक्तव्य केलेलं आहे की आमचा हा शासन निर्णयाचा अभ्यास सुरू आहे, लिगल लोकांशी आमचा संपर्क सुरू आहे. गणेश विसर्जनाचे दिवस असल्यामुळे ज्येष्ठ विधितज्ञ उपलब्ध होऊ शकून नाही राहिले. त्याच्यामुळे गणेश विसर्जन झाल्यावर ज्येष्ठ विधितज्ञांची आम्ही चर्चा करू आणि जर आमच्यावरती अन्याय झाला असं वाटलं तर आम्ही कोर्टामध्ये सुद्धा जायला मागेपुढे पाहणार नाही. परंतु या शासन निर्णयामुळे समाजाचं नुकसान झालं असं आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक छगन भुजबळ साहेबांनी आजपर्यंत कधीही म्हटलेलं नाही. हे मी कालची प्रेस पाहिल्यावरती त्यांचं अधिकृत वक्तव्य ऐकल्यावर सांगतोय. तुमचा अभ्यास झाला का? तुम्ही अभ्यास केला का? आणि त्या GR मधून वाटतं का ओबीसी नुकसान होईल? 1% सुद्धा नाही. मी वारंवार सांगतोय की या GR मुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का पोचलेला नाही आणि सरसकट कुंडांचे प्रमाणपत्र द्या अशी तरतूद सुद्धा नाही. एक इंटरव्ह्यू करून टाकू छोटासा. अरे का एक मिनिट अरे तर बाकीचं काम तर करू दे ना. अरे हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव दायवाडे आपल्यासोबत आहे. सर, एक आरोप केला जातोय की कोट्यवधी लोकांना एका झटक्यामध्ये कोणते प्रमाणपत्र मिळाले, या आरोपामध्ये काय तथ्य आहे? मुळीच सत्य नाही आहे. जे लोक आरोप करतात त्यांनी आकडेवारी सहित नुसता त्या 58 लाख आकड्याच्या भरोशावर आरोप करू नये. या 58 लाख आकड्यामध्ये किती तथ्य आहे हे त्यांनी सांगावं. नाही तर मी जबाबदारीपूर्वक सांगतो हे जे 58 लाख आकडे 58 लाख फुगवून सांगत आहे, अरे त्यापैकी 99.99% लोकांना आधीच प्रमाणपत्र मिळाले आहे. हा जो न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने नोंदी शोधून काढल्या ह्या 50 पूर्वीपासून तर आतापर्यंतच्या नोंदी, ज्याच्यामध्ये आमच्या 4 पिढ्या आहेत. मग आमच्या 4 पिढ्या काय याच्यामुळे कुणबी झाल्या का? याच्यामुळे